तसं पाहिलं तर शंकरपाळे प्रत्येकाच्याच घरात बनतात. आणि शंकरपाळे हे 2 प्रकारे बनतात. एक रव्यापासून बनतात आणि एक मैद्यापासून बनतात. तर आज आपण मैद्यापासून ट्राय करणार आहोत. रव्यापासून बनवलेली रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे. तर आज आपण मैद्यापासून ट्राय करणार आहोत. छान अशी खुसखुशीत जशी आपण बेकरीमध्ये किंवा मार्केटमधून आणतो सेम तशी शंकरपाळी होतात. त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य आहे 2 वाटी मैदा घेतलेला आहे. सण वगैरे काही नाही आहे, पण असंच आवड आहे खायची. मुलीलाही माझ्या खूप आवडतात शंकरपाळे. त्याच्यामुळं आज बनवायचा प्रयत्न केलेला आहे मैद्यापासून. आणि साखर तुम्हाला जर अशी नको असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये काढूनही घेऊ शकता. मी पाण्यामध्ये टाकून विरघळून घेणार आहे साखर. थोडीशी घेतली आहे, जास्त नाही आहे. कारण ही शंकरपाळी चहात वगैरे खायला खूप छान लागतात. पाणी ॲड करून घ्यायचं. चमच्याने मस्तपैकी साखर वितळून घ्यायची. आणि आवडत असेल तर तुम्ही पिठी साखरही घालू शकता त्याच्यात असेल तुमच्याकडे अवेलेबल तर थोडंसं विलायची पावडर घालायचं अजून छान लागतं. मस्तपैकी मैदा छान असा मी चाळून वगैरे घेतलेला आहे. मैद्यामध्ये छान आपल्याला मस्तपैकी मोहन टाकायचं आहे. तेलाचं आवडत असेल तर तेलाचं, तूप असेल अवेलेबल तर तूप मी तुपाचंच घातलेलं आहे. कडकडीत असं मोहन करून घ्यायचं म्हणजे शंकरपाळे छान खुसखुशीत होतात. मस्तपैकी त्याला छान असं सगळीकडून मोहन छान लावून घ्यायचं म्हणजे शंकरपाळे छान होतात. मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि नंतर मग असं हातात घेऊन बघायचं. त्याचा जर असा गोळा होत असेल तर समजायचं आपलं पीठ रेडी आहे आता. सगळीकडून छान मोहन लागलं की शंकरपाळे खायलाही छान लागतात आणि तळल्याच्या नंतर त्याला छान अशा लेयर सुटायला लागतात. थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे चवीसाठी. एकदम थोडंसं घ्यायचं आहे, अर्धा चमचा घेतलं तरी चालतं. आणि जी साखर मी पाण्यामध्ये वितळायला ठेवलेली आहे ती साखर आपल्याला थोडं थोडं करून ॲड करून घ्यायची आहे आणि छान असं कणिक मळून घ्यायचं आहे मस्तपैकी. जसं आपण शंकरपाळ्याला मळतो तसंच मळायचं आहे. आणि तुम्हाला जर आवडतच असेल, खूपच आवडत असेल तर तुम्ही त्यात 1-2 चमचे रवाही ॲड करू शकता. मी घातलेलं नाही, मी फक्त मैद्यापासून बनवणार आहे. रव्याची शंकरपाळी मी पहिले बनवलेली आहेत भरपूर वेळेस. फर्स्ट टाईम ट्राय करत आहे मैद्याची. सगळी साखर वितळलेली आहे, थोडीशी आहे त्याच्यामध्ये अजून. कणिक छान असं माझं मळून झालेलं आहे. आपल्याला कणिक थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे. 10 मिनिटं ठेवलं तरीही चालतं आणि नाही ठेवलं तरी चालतं. ठेवलं तर छान असं पीठ व्यवस्थित भिजतं आणि शंकरपाळे छान होतात. मस्तपैकी त्याला छान असं मी भिजायला ठेवून देणार आहे. 10 मिनिटं झाकून ठेवायचे आपल्याला त्याला. कोणतंही आपलं पदार्थ बनवायचा असेल त्याला थोडासा वेळ द्यायला लागतो. छान असं काही खायचं असेल तर. 10 मिनिटं झालेली आहेत. मस्तपैकी आता ते काढून घेतलेलं आहे मी कणिक आणि कणिक छान भिजलेलंही आहे. त्याचे मस्तपैकी मोठमोठे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. आधी एकजीव करून घ्यायचं पीठ. आपण थोडंसं भिजायला ठेवलं ते पीठ फुगतं. मग त्याला थोडंसं हाताने मळून घ्यायचं हलक्या हाताने आणि त्याचे आपल्याला 4-5 गोळे जेवढे होतील तेवढे असे कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मळून घ्यायचं. हाताने होत असेल तर हाताने, नाही तर मग चाकू वगैरे घ्यायचा कारण मैदा घट्ट असतो, पटकन तुटत नाही. मग चाकू घेतलेला आहे मी. 4च गोळे करणार आहे मी. आणि जसे आपण शंकरपाळे आज ट्राय केलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं जास्त कणिक घ्यायचं आहे. जसं आपण शंकरपाळ्याला घेतो तसंच घ्यायचे, फक्त त्याचा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे. जर शंकरपाळ्याला छान असे तुम्हाला वाटत असेल तुमच्या शंकरपाळ्याला जर लेयरच पडत नसतील, चपटे होतात किंवा फुगत नाहीत किंवा मग ठिसूळ होत नाहीत, एकदम असं टाईट होतात, त्याच्यासाठी थोडंसं पीठ आपल्याला घट्ट ठेवायचं आणि लाटते वेळेस एकदम जाड-जाड असं पोळी जशी लाटतो आपण थोडंसं जाड लाटायचं आहे त्याला. जाड लाटल्यावर त्याची थोडीशी साईज पण मोठी होते शंकरपाळ्याची आणि त्याला छान अशा लेयर पण पडतात. आणि मोहन वगैरे टाकलं तर तसंही लेयर पडतातच. फक्त पीठ जेव्हा तुम्ही कट करता तेव्हा थोडंसं जाड-जाड कट करायचे, एकदम पातळ नाही कट करायचं. मी घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. माझ्याकडं चमचा वगैरे नाही आहे शंकरपाळे बनवायचा म्हणून मी चाकूनीच कट करत आहे. तुमच्याकडं जर अवेलेबल असेल तर तुम्ही कट करू शकता. आणि असं काही खायचं म्हणलं की पहिले आपल्याला सण वगैरेची वाट बघावी लागायची. पण आता आपण घरी बनवू शकतो, आपल्याला येतं म्हणून आपण ट्राय करत असतो. माझ्या मुलीला कधीही दिलं तर ती कधीही खाते म्हणून मी पण ट्राय केलेलं आहे. चहामध्ये शक्यतो खारी बिस्किट खाण्याऐवजी तिला हे आवडतं म्हणून मी आज बनवलेलं आहे. थोडंसंच बनवलेलं आहे. खूप दिवस जातं तिनं थोडं-थोडंच खाते. बघा अशा छान अशा लेयर सुटलेल्या आहेत आणि ह्यावेळेस मस्तपैकी आपण त्याला छान असं तेलामध्ये तळणार आहोत. तुम्हाला दाखवते मी मस्तपैकी बघा छान अशा लेयर सुटलेल्या आहेत आत्ताच. अजून तर तळायचं बाकी आहे. त्याला छान अशा एकदम कमी गॅसवर आणि तेल जास्त तापू द्यायचं नाही. कमी गॅसवर मस्त मीडियम गॅसवर त्याला छान आपल्याला तळून घ्यायचं आहे. 5 मिनिटं लागू द्यायचे आणि कमी गॅसवर तळल्यावर त्याला अजून छान अशा लेयर सुटतात. गॅस फुल ठेवला तर व्यवस्थित ते तळलं पण जात नाही आणि लेयरही सुटत नाहीत.
थोडासाच आपल्याला त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा आहे, पूर्ण कलर चेंज नाही करायचा. नाहीतर मग जास्त तळताल तर परत त्याचा अजून कलर थोडासा काळपट काळपट होतो. म्हणून थोडासा असा गोल्डन कलर झाला की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. जसं मार्केटमध्ये कलर असतो सेम त्याच प्रकारे तळून घ्यायचे आपल्याला. तुम्हाला जर अजून आवडत असेल लाल तर तुम्ही अजून लाल तळू शकता. सगळ्या जेवढं मी बनवलेलं आहे सगळं एक एक करून तळून घेतलेलं आहे आणि छान आपली साधी सोपी शंकरपाळ्याची रेसिपी तयार आहे. तुम्हालाही आवडत असेल तर तुम्हीही ट्राय करा. आता गणपती आलेले आहेत, महालक्ष्मी आलेले आहेत. आपल्या घरात असं गोडधोड बनतच असतं. त्याच्यासाठीच आजची ही रेसिपी आहे. कशी वाटली नक्की कळवा. आवडली तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट रेसिपी काय पाहायची आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय.